नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. चला तर मैत्रिणींनो, आज बनवत आहे भरलेली शिमला मिरची. त्यासाठी घेते इथे थोडंसं ओलं खोबरं, थोडे शेंगदाणे, थोडा लसूण, हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा जिरे. आणि 1 चमचा मीठ. मिक्सरला बारीक करून घेते. जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं क्रश करून घेते. असं बारीक करून घेतलं, जास्त बारीक नाही केलं. आता हे वाटण आपल्याला शिमला मिरचीमध्ये भरायचं. शिमला मिरची अशी कट करायची आहे. याचं मधलं असं काढून घ्यायचं. सगळ्या शिमला मिरची मी अशा कट करून घेतल्यात. आतलं बी काढून घेतलं. आता हे वाटण घ्यायचं आहे. यात कोथिंबीर टाकून घेते. आता हे सर्व मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं. आता मी सर्व शिमला मिरचीमध्ये हे भरून घेतले वाटण, आणि एवढं शिल्लक आहे हे आता नंतर टाकणार आहे वरून. कढई तापली आहे, तेल टाकते. दोन चमचे तेल. मिरच्या टाकून घ्यायच्यात, शिमला मिरची. हे उरलेलं वाटण लगेच नाही टाकायचं आहे, नाहीतर हे करपून जाईल. हे जरा वेळाने टाकते. बारीक गॅस करून 5 मिनिट शिजवते. 5 मिनिटं झाली आहेत. तर बघूया, शिमला मिरची मध्ये मी एकदा हलवून घेतल्या होत्या. तर बघा, एक साईडने शिजल्या आहेत, एक साईड थोडी बाकी आहे. तर आता हा उरलेला मसाला आहे तो टाकून घेते याच्यामध्ये. खूप सोप्या आणि सिंपल रेसिपी असतात माझ्या, नक्की ट्राय करून बघा. आता जरा वेळ परत झाकून ठेवते. एक साईड बाकी आहे शिजायची. 2-3 मिनिटं झाले आहे. आता आपली शिमला मिरची रेडी झाली आहे. बघा, दोन्हीकडनं पण मस्त शिजली आहे. छान शिजली आहे. आता गॅस बंद करते. अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.